मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील शेरेपंजाब येथील तोलानी नाका भागात काल रात्री पावसाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली। रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास के उत्तर विभागाच्या पथकानं ही कारवाई केली। भर पावसात झालेल्या कारवाईमुळे येथील झोपडीधारकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांना तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात आली। मात्र याच ठिकाणी आता एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। जरी बांधकामं अनेक महिन्यांपासून उभी राहत होती, तर के उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे आतापर्यंत लक्ष का गेले नाही? तक्रार आल्यानंतरच प्रशासन जागे झाले का, की यापूर्वी या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं होतं? या संपूर्ण प्रकरणामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या बाबींचीही चौकशी होणं आवश्यक असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। जरी बांधकामं अनधिकृत श्रेणीत येत असली तरी ऐन पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही कारवाई आता चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतोय। तोलाई नाका परिसरात ही अनधिकृत बांधकामं गेल्या काही काळापासून उभारली जात होती। प्रशासकीय नियमानुसार अनधिकृत बांधकामावर वेळेवर कारवाई होणं हे कायदेशीर दृष्टिकोनातून आवश्यक मानलं जातं, परंतु ही कारवाई ज्या वेळेस आणि ज्या परिस्थितीत करण्यात आली त्यामुळे काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्न निर्माण झाले आहेत। या कारवाईत प्रामुख्याने 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येतात। सामान्यतः राज्य शासन आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्वानुसार पावसाळ्यात रहिवासी क्षेत्रांवरील कारवाई करताना विशेष संवेदनशीलता बाळगली जाते, जेणेकरून नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल। नंबर 2, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस देणं, आपली बाजू मांडण्याची संधी देणं आणि सामान हलवण्यासाठी पुरेसा वेळ देणं अपेक्षित असतं। तसेच रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या कारवाई टाळणं हे प्रशासकीय दृष्टिकोनातून अधिक योग्य मानलं जातं। नंबर 3, या कारवाई दरम्यान काही तांत्रिक आणि प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आल्याची चर्चा असून त्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। कायद्याचे पालन होणं आणि शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर आळा घालणं हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, यात कोणतीही शंका नाही। मात्र अशा कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेबरोबरच मानवी मूल्य, नैसर्गिक न्यायतत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेचाही तितकाच विचार होणं आवश्यक आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। जर तक्रार आल्यानंतर तातडीने कारवाई होऊ शकते, तर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर यापूर्वी कारवाई का नाही झाली? यामागे केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा होता की अन्य काही कारणं होती? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे आता महानगरपालिका प्रशासनानं देणं अपेक्षित असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणावर संबंधित महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा काय अधिकृत भूमिका मांडतात, तसेच बाधितांना कोणता दिलासा दिला जातो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे।